हॅलो. हॅलो. हां, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. अहो, मला काय समजतच नव्हतं, की कसा तुम्हाला फोन करायचा, की WhatsApp कॉल करायचा नाही, काय? व्हॉट्सअप नाही ताई, नॉर्मलच हां, कॉल आपला हां, असतो. हां. तर मला खूप दिवसापासून करायचं होतं फोन तुम्हाला, पण माझं काही डेअरिंग होत नव्हतं, की अरे बापरे. हां, ठीक आहे. तुमचा मला नंबर तर आहे माझ्याकडे सेव्ह. आला. हां, मी आत्ताच केला होता. मी काय नाव नाही सांगत आहे. बरं हां, बरं. मला कुठून बोलता शेअर सांगायचंय? नाही, मग मी सांग नंतर का येईल तेव्हा बरं परत बरं. अनुभव सांगेन. हा, काय अनुभव आला ताई? हां, कोविड होता ना, हो हो. कोविडच्या म्हणजे तेव्हापासूनच मी हे करते की सांगेन किंवा काय ते मला अरे थोडंसं बापरे. हां, हा हा. तर तेव्हा काय झालं मी असं स्वामी सेवा म्हणजे जायचे असं किंवा पोथी-बिथी असं काय काय थोडंसं वाचायचे असं काय अच्छा अच्छा. मोठी स्वामी सेवा काही म्हणजे करायचे नाही. हम्म. बाकीचं असं काय काय करायचे. हम्म. तर काय झालं आमच्या इकडे कसं आम्ही कोकणात राहतो ना, तर बरोबर. एवढं काय कोरोनाचं वगैरे आम्हाला एवढं काय समज त्रास म्हणजे झाला नाही. हा. त्रास नाही झाला किंवा एवढ्या बातम्या काय आम्ही अशा बघून काय असं घाबरलो वगैरे असं काही नव्हतं. अच्छा अच्छा. हा हा. किंवा एवढं काय असं बंद होईल वगैरे असं हा, काही असं एवढं म्हणजे काही टेन्शन नाही. टेन्शन. तर आमचं कसं आहे घर आहे हम्म. स्लॅबचं आणि वरती आमच्या घराच्या वरती पत्रे हा. असे घातलेले होते. अच्छा. पण ते आम्ही जेव्हा घालून घेतले ना, हम्म. तर तेव्हा ते नीट व्यवस्थित घातले गेले नाही. तर अच्छा. त्याचं लोखंड असतं ते असं गंजल्यासारखं झालेलं. अरे अरे. हा. तर मग ते कधी एखाद वेळेस असं कोसळेल किंवा काय किंवा सगळी लोक म्हणायची की असं झालंय गंजलंय वगैरे. हम्म. माझे मिस्टर असे गावाला राहायचे. आमची हा. शेती वगैरे होती ना. अच्छा. माझी हा. मुलं आणि मी दोघं इकडे राहायचो. मग हम्म. मुलगा असा नुकताच असं काम वगैरे फोर व्हीलरचं करायला वगैरे लागला होता ना. अच्छा. हा हा. तर मग मी त्याला बोलले की आपण ना करून घेऊया हे काम. तर थोडे पैसे मी खर्च करेन, थोडे पैसे तू खर्च कर. हा, बरोबर. असं तर तो हम्म. बोलला चालेल. मग हम्म. त्यांच्या कडेलाच एक वेल्डर राहायचे. हम्म. ओळखीचे होते. तर त्यांना मी बोललो. तर ते हम्म. बोलले चालेल करू. एक हम्म. लाख रुपये वगैरे असा खर्च येईल. अरे बापरे. म्हणजे थोडक्यात होणार होतं ना. हा. म्हणजे आमचे काय पत्रे होते. फक्त ते लोखंडाचंच हे करायचं होतं. अच्छा. हा. तर ते बोलले 1 लाख, 1.25 लाख रुपये खर्च येईल करूया. हम्म. म्हटलं हम्म. करा तुम्ही बघा कसं काय ते. तर हम्म. मी तो पण बोलला आहेत माझ्याजवळ थोडे पैसे, तुझे थोडे पैसे हा, असं आपण करूया. करून टाकू. हा. आणि मग त्यांना आम्ही सांगितलं ते काय ओळखीचे होते, विश्वासाचे होते, सगळं होतं. तो हम्म. काय प्रॉब्लेम नव्हता. मग ते हम्म. आले आणि त्यांनी सगळे पत्रे वगैरे काढले, सगळं काढलं अच्छा, आणि सुरुवात केली. सुरुवात केली. हम्म. आणि मग सगळं काढून झालं हम्म. आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन लागलं. अरे अरे अरे. सगळं काढलं आणि लॉकडाऊन लागलं. मग मग. म्हणजे आणि मग 8 दिवस आम्हाला काय असं वाटलं नाही काय हम्म. काय होईल कुठून तरी म्हणजे असं. हा हा. मग नंतर जेव्हा बातम्या यायला लागणार की आता होणार म्हणजे सुरू होणार नाही म्हणजे आपण बाहेर पण पडू शकत नाही काही हा नाही. हा हा. आणि मग खूप पाऊस आमच्याकडे कसं कोकणात खूप पाऊस असतो ना. हो. जर पाऊस आला तर सगळं पाणी आमच्या घरातच येणार. अगो बाई. असं मग म्हटलं तर आणि काय मला वाटतं करणार. मार्च मध्ये लागलं तो. हो, मार्च मध्ये हम्म. लागलो. आणि 22 म्हटलं मार्च. आता काय करणार काय करणार. मग हम्म. माझे मिस्टर पण गावाहून मध्ये मध्ये यायचे ना. हम्म. माझे मिस्टर म्हणायला लागले की तू हे काय आम्हाला न विचारता केलं, आता तुमचं तुम्ही बघा. अगो बाई. मग म्हणाले की हम्म. तुम्ही काय विचारलंच नाही काय नाही मग तुमचं तुम्ही आता हे सगळं हा बघा काय करायचं ते. हा मग हा. मी आपलं कोण येईल का त्याला विचारायचे की काय करता येईल काय करता येईल. तर अय्यो. तो कोण काय म्हणायचंच नाही. हम्म. आणि मग ते वेल्डर एकदा आले होते ना. हा. तर त्यांना म्हटलं तर कसं काय पत्र्यांचं काय करायचं. तर ते म्हणायला लागले की तुम्हाला आता हे आधी खांब घालून भिंती घालायला लागतील तेव्हाच अगो आम्ही बाई. त्याच्यावर पत्रे घालू शकतो. म्हणजे ते हा बरोबर बरोबर एवढं ते ते पिलर्स लोड घालायचं काय असं. त्याला झेपणार नाही आता हम्म. ह्याला.
तुमचे ते पिलर त्यांनी व्यवस्थित पहिल्या ह्यांनी हम्म. घातले नाहीयेत, तर तुम्हाला अच्छा. भिंती घालायला लागतील किंवा हो. म्हणजे पिलर तरी मजबूत ते घालायला लागतील. मजबूत पाहिजे, हा. बरोबर. तर आता म्हटल्या लॉकडाऊन मध्ये चिरे कुठून आणणार, काय कुठून आणणार, काय कसं ओ. करणार, काही हम्म. आम्हाला काय दोन म्हणजे सुचेच ना. मग मी अरे वा. आपल्या सारखी स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी मला ह्याच्यातून बाहेर काढा, मी चुकले पण मला ह्याच्यातून बाहेर काढा, मला ह्याच्यातून बाहेर हम्म. काढा. चिरे म्हणजे मग ते लाल दगड ना ताई? हा, लाल दगड, लाल दगड. सहज मिळतो का तो तुमच्या इथे? हो, आमच्या इथे मिळतो, मिळतो. किती छान असतो तो रंग. हो, हो, हो. हं. मग तुमचं घर त्याच्यातच आहे? हो, चिऱ्याचंच आहे. अरे वा. हां. हं. मग त्याच्यातून बाहेर काढा, बाहेर काढा. मी आपलं स्वामींना प्रार्थना करायचे. हा. आणि मग नंतर काय झालं, मग थोडं थोडं जरा ते हे झालं ना लॉकडाऊनचं. हो, कमी होत म्हणजे चाललं. हां, मग आम्हाला चिरे मिळाले, एक बांधणारा म्हणजे मिळायला लागलं थोडं अच्छा थोडं. अच्छा. हा हा मग हा. आमच्या भिंती घालून झाल्या. आणि हं. मग माझं कसं थोडंसं असं मी पैसे हे केले होते ना मुलांच्या नावावर हा वगैरे, हा हा. LIC बिलायसीचं. ते हा. हे करून सगळं म्हणजे तेवढीच रक्कम व्हायची त्या माणसाची आणि त्या ह्याची, असं अच्छा. करून करून हा, हा. म्हणजे तेवढाच खर्च यायचा त्या ह्याचा. ओ बघा, त्या भिंती स्वामींची घालून लीला. झाल्या. हा. मग हळूहळू पत्रे घालून झाले हा. सगळं. पत्रे घालून झाले आणि जून मध्ये ते वादळ आलं. हा. हो. तर ते वादळ आल्यावर, वादळ आलं तर आमचे फक्त पत्रे सगळे घराचे चांगले होते, बाकीच्या लोकांचे सगळ्यांचे उडून गेले. बाप रे. बघा स्वामींचा प्लॅन किती छान असतो. हो. मला कळलं की खरंच आपल्या ह्याच्यासाठी केवढी स्वामींनी हं. मोठी योजना मग केली. स्वामी सेवेत आलं ना ताई, हा. की स्वामी सगळ्या बाजूने रक्षण करतात. हम्म. आणि मग सगळं म्हणजे झालं. मग नंतर मग हळूहळू आम्हाला दुसरा प्लॅस्टरवाला मिळाला. सगळं म्हणजे सगळं झालं. आणि त्या जेवढं आमचं बजेट होतं त्याच बजेटमध्ये सगळं बसून हा. सगळं सगळं व्यवस्थित झालं. वा. नंतर हा, आणि मग नंतर माझ्या मुलीचं लग्न पण ठरलं. म्हणजे हा. हा, आपण स्थळ वगैरे आलं अरे सगळं. वा. बघा असं. किती छान हो ताई. मग आणि मुलीचं कसं आहे तुमच्या? चांगले चांगले, आता हा मुलगा ना? आहे 2 वर्ष अडीच. अरे वा वा वा. आणि मग नंतर हा मग मी म्हणायचे की आता आपलं एवढं आपल्यासाठी स्वामींनी केलं, मग आपण आता म्हणजे मी आधी ज्या मठात जायचे ना हा हा हा. तिथे जायचे मी, तर मी म्हटलं तिथे आपण जाऊया, तर स्वामींचं काहीतरी आपण असं सुरू करूया, हा हा आरतीला म्हणा किंवा काय. तर हा. मी नारळ घेऊन जायचे. 1-2 गुरुवार गेले तर ते बंदच दिसायचा, मोठंच नाही कधी मला तो उघडा अगो बाई. दिसायचा. हा हा. मग ते म्हणाले की हा मठ आता बंद झाला. अरे. हा, या हं. मठात आता काय नाही. आणि आमच्या रस्त्याच्या पलीकडेच एक केंद्र आहे अच्छा. स्वामींचं. हा. हा आणि मी त्या रोज रस्त्यावरून जाते, सगळं अगदी आम्हाला जवळ आहे, हा 2 हा. मिनिटाच्या हाकेच्या अंतरावर आहे. अरे पण बापरे. हा हा, पण मी म्हणायचे ते त्यांचं घरगुती असेल, आपण कसं जायचं हा तिथे, हा हा त्यांचं हा. घरगुती असेल, आपण कसं जायचं. बरोबर. आणि मी बाहेरून जाऊन चौकशी करायची, इथे काय होतं, इथे काय होतं, आरती कधी असते, काय असते. अय्या. हा पण मला कोण असं नीट सांगणारं मिळालं नाही. हा हा हा. जायचं तेव्हा मी स्वामींनाच एकदा प्रार्थना केली. हं. स्वामी म्हटलं तुम्ही मला बोलवून घ्यायचं इथे, मी हा. काय येणार किती छान. मी हा. काही येणार नाही. हं. तर असं असंच थोडे दिवस गेले. हं. आणि मग नंतर एक त्या BPL काय ते काम करतात ना, आधार कार्ड जॉईन काहीतरी हा हा लिंक हा हा लिंक हा हा. त्या मॅडम म्हणजे आमच्या ह्याच्यात, आमचं हं. असं नगर आहे ना तिथे, त्या अच्छा. एक लिंक करत त्या मला बोलवलं की इथे लिंक करायचंय हा हा हा. आधार कार्ड. मग मी गेले. मग त्या हं. म्हणाल्या तुमच्या इथे हं. तुमच्या इथे तुमच्या एरियात हं. मला जरा फिरायचंय, तर तुम्ही माझ्या बरोबर याल का. अरे बापरे. हा. हा. तर मी म्हटलं हो चालेल. अरे वा. आणि मी जिथे जी मठाचे जे घर आहे ना हा. तिथेच आम्ही गेलो, अरे 1-2-3 वा. दिवस. मग मी म्हटलं तू इथे ना खाली केंद्र आहे स्वामींचं, तर म्हटलं आपण नमस्कार करून येऊया. हं. 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 म्हणून आम्ही गेलो. तर त्या ज्या म्हणजे त्या आहेत ना ज्यांचं हं. केंद्र आहे, हा त्यांच्या हा घरी त्या होत्या तिथे, त्या दिवा बिवा म्हणजे लावत होत्या. हा हा. तर त्या म्हणाल्या की
तुम्ही येत जा गुरुवारी आरतीला. अरे असं असं आरती असते 6 वा. वाजता. आणि आम्ही मग जायला लागले. तिथे आरतीला जाते. हा नंतर ते पाठ वगैरे असतात ना ह्याचे, हा. आपले दुर्गा सप्तशतीचे. हम्म हम्म हम्म. मग तुम्ही पाठाला या. हा. मग मला म्हणजे असं हे लागत नाही, बघा भूमी स्वतःहून लागत. स्वामींनी तुमची सोय हा. करून दिली. तर मग माझी म्हणजे अशी सोय झाली सगळं म्हणजे. किती छान. हा. तर मला असं म्हणजे वाटलं पण नाही की कधी काय असं. हम्म. किती सुंदर अनुभव आहे ताई. मी शेअर हा. करते हा ताई. हा, शेअर करा. हा, श्री हा, स्वामी आणि समर्थ. आता मला पण केंद्रे दादांना पण फोन करायचा पण ते कसं करायचं काय नाही, ते आता मला. करा ना, आता करा आणि मेसेज करत राहा सारखे. हा, की मग हा, ते. काय तुमचा प्रॉब्लेम आहे तो त्यांना सांगा, कुठून हा. बोलतात ते लिहून ठेवा. हा. हं? आता आहेत माझे 2 प्रॉब्लेम. मुलाचं होईल लग्न होईल, ते वगैरे आता ना. तुम्ही अनुभव शेअर केलाय ना ताई, हा. ते पण जातील. हं? आणि तेव्हा मी म्हणायचे, तेव्हा तुमचे मी जेव्हा लॉकडाऊन होतं ना तेव्हा मी तुमचे अनुभव ऐकायचे. अच्छा. तेव्हा मी म्हणायच्या की मला पण असा अनुभव आला तर मी पण शेअर करेन. पण मला काय असं म्हणजे करावा की न करावा. हा, अजून हा. आज 2-4 दिवस पण मी त्या ह्याच्यातच होते की अगं बाई, करूया. बापरे. आपण करूया अनुभव की. आला तर तो वेळ नाही लावायचा ताई, लगेच शेअर हा. करायचा. ते. कारण आपल्याला लगेच दुसरा अनुभव देतात स्वामी. हा. तेच मी असं सगळं ऐकलं ना, मग म्हटलं आता पहिला अनुभव आपण केलाच पाहिजे शेअर म्हणजे असं. खूप छान, खूप छान तुम्ही. करूयाच असं. आणि मला खरंच सुंदर छान सुंदर. आला. आणि मला माझ्याकडून सेवा होऊ दे स्वामींची असं मला मी होणार सारखं होणार. स्वामींना सांगत असते. किती छान. हम्म. करायची सेवा पण न हो. टेन्शन घेता. हो. टेन्शन न घेता जेवढं कराल हम्म. सहजपणे जातं हम्म. स्वामींपर्यंत. हम्म. हम्म. हा, मी शेअर करते हो, ते. चालेल ही चालेल. स्वामी तुमचे समर्थ. सगळे अनुभव ऐकते छान असतं म्हणजे सगळी हा लोक ना. काय छान छान. मग आपल्याला वाटतं आपला काहीच नाही अनुभव असं. नाही नाही नाही, प्रत्येकाचा अनुभव छोटा असो मोठा असो, हम्म. पण तो आपल्यासाठी फार मोठा असतो हम्म. स्वतःसाठी. हम्म. हो. हा, श्री स्वामी ते समर्थ. स्वामी समर्थ. चालेल.